आता बघूयात प्रचाराच्या धुरळ्यासंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्या नागपुरात रोड शो। मुख्यमंत्री स्वतः बाईक चालवत रोड शो मध्ये सहभागी होणार। तर इतवारी परिसरातील भारत माता चौक ते महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा हा रोड शो असणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये प्रभाग क्रमांक 21 मधील विरोधी उमेदवाराच्या घरात भाजपचे कार्यकर्ते शिरल्याचा आरोप। भाजप कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातल्याचाही आरोप। शिवीगाळ करत विनयभंग केल्याचा महिलेचा आरोप। दरम्यान भाजपच्या उमेदवार उषा वाघेरे यांचे समर्थक आणि कार्यकर्ते असल्याचा दावा। सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराचा भाजपला पाठिंबा देत भाजपात प्रवेश। दरम्यान पालकमंत्री गोरे यांच्या प्रचार रॅली दरम्यान प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवार तुषार जक्का यांचा भाजपात प्रवेश। गुलाब्यातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज न स्वीकारल्याप्रकरणी याचिकेवर निवडणुकीपूर्वी सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार। 21 तारखेला सुनावणी। याचिकाकर्ते बबन महाडिक यांच्या तातडीच्या सुनावणीची होती मागणी। दरम्यान राहुल नार्वेकरांनी पदाचा गैरवापर करत इच्छुक उमेदवारांना अर्जच भरून न दिल्याचा याचिकेत आरोप। महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेतील गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई। मुंबईमध्ये गैरहजर राहणाऱ्या 6091 कर्मचाऱ्यांना नोटिसा। लातूरमध्ये 18 बंडखोर उमेदवारांवर भाजपची कारवाई। 18 बंडखोर उमेदवार 6 वर्षांसाठी निलंबित। तर भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं पक्ष अर्ज दाखल केला होता। पुणे शहरात महापालिकेच्या मतदान प्रक्रियेसाठी पालिका प्रशासनाची तयारी आता अंतिम टप्प्यात। महापालिकेच्या निवडणुकीसाठी शहरामध्ये एकूण 4011 इतकी मतदान केंद्र। शहरात बालाजीनगर, कात्रज, आंबेगावमध्ये सर्वाधिक मतदान केंद्र। पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी। तर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 15 ठिकाणी मतमोजणीची व्यवस्था। 30,000 कर्मचारी ही प्रक्रिया पार पाडणार। आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्याला मनाई। राज्य निवडणूक आयोगाकडून निर्णय जारी। आचारसंहिता लागू असताना लाडकी बहीण योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल, मात्र जानेवारी महिन्याचा लाभ आधी देता येणार नाही, निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। मुलीचं तिकीट कापल्यानं युनुस शेख यांचा भर सभेमध्ये जितेंद्र आव्हाडांना थेट इशारा। तर याच जितेंद्र आव्हाडांना विधानसभेवेळी पाया पडायला भाग पाडलं होतं युनुस शेख यांचं वक्तव्य। युनुस शेख यांच्या कन्या एमआयएम कडून निवडणुकीच्या रिंगणात। परळी नगर परिषदेच्या युतीमधून एमआयएमचा सदस्य बाहेर। विरोधकांच्या टीकेनंतर एमआयएमच्या नगरसेविका आयशा मोहसिन शेख बाहेर। परळीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेची शिवसेना आणि एमआयएमची युती होती। सिंदखेड राजा विकास आराखडा रखडला। जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त येणाऱ्या जिजाऊ भक्तांना कोणतीच सुविधा नाही। राजे लखुजीराव जाधवांचे 13वे वंशज राजे शिवाजीराव जाधवांनी व्यक्त केली खंत। त्यांना सांगेल की ही जिजाऊ भक्तांची होणारी हेळसाळ आपण थांबवावी आणि या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विकासाचे कामं असतील ते पूर्ण घ्यावेत। पैसे वाटण्यासाठी प्रभागात निघालेल्या भाजपच्या उमेदवाराच्या नातेवाईकाला पकडल्याचा दावा। काँग्रेस कार्यकर्त्यांचा हा दावा। लातूरमध्ये भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा काँग्रेसचा आरोप। तर मी वैयक्तिक कामासाठी निघालो होतो, माझा याच्याशी काहीही संबंध नाही, पकडलेल्या व्यक्तीचा दावा। नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक 11 मधील शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार शिवराम पाटील यांच्या पुतण्यानं पैसे वाटप केल्याचा आरोप। भाजपचे उमेदवार संदीप म्हात्रे आणि किशोर पाटील यांनी मारहाण केल्याचाही दावा। दरम्यान गजानन काळेंकडून फडणवीसांकडे या संदर्भात कारवाईची मागणी। जळगावमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या विश्वजित पाटलांचा राजीनामा। विश्वजित पाटील पवारांच्या राष्ट्रवादीचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचं यामध्ये नमूद। मुंबईच्या जुहू परिसरामध्ये 200 इमारतीतील रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार। धोकादायक इमारती आणि झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास रखडला। रुईया पार्क आणि कराची सोसायटी परिसरात बहिष्काराचे हे बॅनर्स लागले। नागपुरात हजारो ज्येष्ठ नागरिक मतदानाला या ठिकाणी मुकण्याची शक्यता। 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरून मतदानाची सुविधा नाही। ज्येष्ठांसाठी लोकसभा विधानसभेवेळी घरून मतदानाची सुविधा करण्यात आली होती।